हरिओम बापू. मी अरुण सिंह खिस्ते, देवळाई उपासना केंद्र, औरंगाबाद. बापू, मी तुमच्याकडे 2006 पासून येतो आहे आणि माझे असे अनुभव आहेत की ज्यावेळेस मी तुमच्याकडे नव्हतो आणि नुकताच मी त्यावेळेस जालन्याला होतो आणि डॉक्टर भालेराव साहेबांकडे ते पादुका पूजन होतं. त्यावेळेस मी पादुका पूजनासाठी मला बोलावलं डॉक्टर पोखरकरांनी, या बुवा इथं आम्ही पादुका पूजन करतो आहे. आणि मी गेलो मग उपासना केंद्र पादुका पूजनासाठी. तर त्या ठिकाणी पादुका पूजन झाल्यानंतर डॉक्टर पोखरकर म्हटले की तुमची बापू आज आपली मनातली इच्छा पूर्ण करतो आणि तुमची काय इच्छा असेल तर बापूला सांगा. मी विचार केला, म्हणलं काय सांगावं बापूला, तसा तर मी श्रद्धावान पहिल्यापासूनच आहे. तर मग मी म्हटलं की मला आठवलं, अरे हो, आपला पाय 7 वर्षापासून दुखतो आहे. 2000 ते 2007 माझा पाय दुखत होता. मग चालताना मला त्रास व्हायचा आणि नंतर चालायला लागलो की तो सुरळीत चालायचा. पण डॉक्टरांची ट्रीटमेंटसुद्धा घेतली होती, पण ते औषध गोळ्या चालू असतात तोपर्यंत मात्र ते ठीक चालायचा. नंतर परत तेच पहिल्यासारखंच. मग मी म्हटलं चला आपल्या मनातली गोष्ट बापूंना सांगू. मी पादुकांवर डोकं ठेवलं आणि सांगितलं, म्हटलं बापू, माझा असा असा प्रॉब्लेम आहे, माझा पाय दुखतो आहे 7 वर्षापासून, तर तो बरा व्हावा. तर मी एवढं सांगितलं आणि मग ह्यांनी मला सांगितलं की इथं उपासना केंद्र आहे जालन्याला, तिथं जात जा म्हणून. ते प्रायोगिकच होतं त्यावेळेस. मग त्यांच्याकडे जालन्याच्या उपासना केंद्रात जात होतो मी. आणि नंतर काय झालं की त्यांनी सांगितलं की बा ते ओम मनसामर्थ्याता श्री अनिरुद्धाय नमः किंवा अनिरुद्धा साई समर्थ अनिरुद्ध असं म्हणत जा म्हणून सारखं. मी तसं म्हणू लागलो आणि माझा पायामध्ये थोडा फरक पडला. मला वाटलं की पडला असेल, कधी कधी बरं वाटतं आहे. पण नंतर 2-3 महिन्यानं काय झालं की तो अगदी मी पळू लागलो, मला काहीही त्रास होत नव्हता. हा झाला माझा पहिला अनुभव. आणि दुसरा अनुभव तुम्हाला सांगतो की बापू, माझा मुलगा 12वीला औरंगाबादला होता आणि मला असं वाटलं की आता चला बा, आपल्याजवळ पैसा नाही, काही नाही, आणि मी तुमच्या दर्शनाला घेऊन आलो त्याला 12वीला असताना परीक्षेच्या पूर्वी. तर मला वाटलं होतं की हा आता चांगला इंजिनियर होईल, गव्हर्मेंट कॉलेजला लागेल, हा माझी आपली अपेक्षा असती. पण झालं काय बापू की त्याची पर्सेंटेज डाऊन झाली, म्हणजे तो क्वालिफाय झाला नाही इंजिनिअरिंगला. मला खूप वाईट वाटलं. म्हणलं बापू, म्हणलं अरे असं कसं झालं. तर मी थोडासा बेचैनच होतो. पण मग एक दिवस काय झालं की बापू, तुमचं प्रवचन झालं. त्या प्रवचनात तुम्ही सांगितलं की अरे तुमचे बाकीचे सगळे रस्ते मी बंद करतो आणि एकच रस्ता तुमच्यासमोर चालू ठेवतो. मग माझ्या मनाचा एकदम कल बदलला. मग त्याला BCSला ॲडमिशन दिलं. BCS झाल्यानंतर तो MCA झाला आणि आज बापू कृपेने तो सर्व्हिसलाही लागला आहे. आज त्याला जवळपास 53,000 रुपये पगार आहे बापू. अंबत नाही बापू. आणि आणखी एक अनुभव सांगतो बापू की हा थोडा मागचा अनुभव आहे. तर काय झालं की एक दिवस मला स्टेशनवर सोडण्याकरता मुलगा त्याच्या मित्राच्या रूमवरून घरून येऊ लागला सकाळी. आणि तो चौकामध्ये आला आणि पाण्याच्या टँकरने त्याला डॅश मारली. तर तो डॅश नाही मारली, पण तो पाठीमागच्या चाकाखाली येऊ लागला. तर तितक्यात तो असं ओढला गेल्यासारखं झालं त्याला. आणि तो घरी आला आणि मला सांगू लागला, बाबा असं असं झालं म्हणे. तर म्हणे मी त्या टँकरच्या खाली आलो होतो म्हणे, पण असं ओढल्यासारखं झालं म्हणे. मला काहीही झालं नाही. खूप लोक गोळा झाले होते त्या ठिकाणी की आता हा गेलास असं त्यांना वाटलं. पण गाडीचं चाक त्या मोटरसायकलच्या चाकावर आलं होतं, ते वाकडं झालं होतं. तो तशीच गाडी घेऊन तो घरी आला. त्यांनी मला दाखवलं आणि मलाही आश्चर्याचा धक्काच बसला की म्हणलं बापू, त्याला सांगितलं अरे हे तुला बापूंनीच वाचवलं म्हटलं. त्यानंतरचा अनुभव तुम्हाला सांगतो बापू की त्यानंतर माझा लहाना मुलगा
तो मॅट्रिकला त्याला 85% मार्क पडले. माझ्यासमोर प्रश्न उभा राहिला की बुवा आता काय करावं. आणि साध्या ट्युशन जरी लावायच्या म्हणल्यावर याला एक 50-60 हजार रुपयाचे ट्युशन्स लावावं लागतील म्हणलं 11वी-12वीला. मी निर्णय घेतला म्हणलं बापू की आता ह्याला मी पॉलिटेक्निकच करायला लावतो. आणि माझा तसंच झालं. मी त्याला पॉलिटेक्निकचा फॉर्म भरला आणि परत तोच प्रॉब्लेम की आता फीसचं कसं करावं, फीस द्यायला लागेल. तर मग TFWS स्कीम नवीनच सुरू झाली होती. त्यावेळेस आमच्या बाच्याने सांगितलं त्याच्यात तू अर्ज भरून टाकवा. मी अर्ज भरला आणि त्याचा नंबर लागून गेला MIT कॉलेजला आणि त्याचा डिप्लोमा DME होऊन गेलं. आणि त्यानंतर मात्र मला एक 5,000 रुपयामध्ये त्याचं पूर्ण शिक्षणच झालं. आणि त्यानंतर मात्र आता मला कुठल्याही अडचण येत नाही. त्याचं शिक्षण पुढे चालू आहे. मध्ये मात्र थोडं त्याचा 1 वर्षाचा त्याला प्रॉब्लेम आला. 1 वर्ष त्याचं गेलं. आज तो फायनलला आहे. पण काही हरकत नाही. बापूने मला काही अडचणी येऊ दिल्या नाही. आणि एज्युकेशन लोनही घेतलं दोन्ही मुलांसाठी. त्यामुळं मला कुठलीच पैशाची अडचण आली नाही. आणि आणखी एक अनुभव सांगतो की आता परवा माझ्या घराचा अनुभव एक आणखी आहे की माझं घर जालन्याचं विकलं जात नव्हतं आणि इथं घ्यायचं म्हणल्यावर पैसाही नव्हता मला हे करायला. साधं घराची बुकिंगसुद्धा करता येत नव्हती फ्लॅटची. तर मग मी नेहमी बापू म्हणायचो, बापू अरे घर कधी होईल, अरे घर कधी होईल, माझं घर कधी होईल. मग प्रवचनात बापूंनी विषय काढला, तू डोकं फोडलं तरी तुझं घर सध्याच होणार नाही. मग मी प्रयत्न सोडून दिला. जेव्हा व्हायचं तेव्हा होईल. आणि खरंच बापू आज माझं घर इतकं छान झालं की बापू मला खूप आनंद, मी त्या घरामध्ये खूप सुखी आहे. आणि आणखी एक अनुभव सांगतो बापू की आत्ता कालचीच गोष्ट आहे, शनिवारची परवाची. मागच्या शनिवारी माझी मिसेस घरातच पडली. घरात पडल्यानंतर तिच्या हाडाला मार लागला. मला वाटलं हे किरकोळ थोडंफार दुखल आणि राहून जाईल. तर तिला दवाखान्यामध्ये घेऊन गेलो. दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर तिच्या भावाचे ओळखीचे डॉक्टर होते. तर त्यांनी काय सांगितलं की बुवा हे ऑपरेशन वगैरे करावं लागेल. मला वाटलं मायनर ऑपरेशन आहे. मी देऊन टाकली परमिशन, सही दिली आणि म्हणलं आता मला परत धाकधूक पैशाची. म्हणलं किती लागतात, काय लागतात. पण विशेष म्हणजे डॉक्टरांनी मला डिपॉझिटसुद्धा मागितलं नाही. आणि ज्यावेळेस ऑपरेशन झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं काहीच पैसे देऊ नका. मी म्हणलं काहीच पैसे कसे देऊ नको. मी तिच्या भावाचे ते ओळखीचे होते आणि त्यांचे व्यावसायिक संबंध असल्यामुळे ते तसं म्हटले. तर मी म्हणलं तसं नाही म्हणलं बा. आणि यांना कोणालाही त्रास होऊ नये त्याचा, हा व्यवहाराची गोष्ट आहे. तर मी म्हणलं तुमचा अंदाज सांगा किती खर्च झाला तो. तर त्यांनी मला जे द्यायचं ते देतो म्हटलं. मग त्यांनी सांगितलं की बाबा आमच्या ह्या हिशोबाप्रमाणे 45,000 ते 55,000 रुपये खर्च होतो. मी म्हटलं मी 30,000 रुपये देतो. बापू मी 30,000 रुपये दिलो. त्यांनी आनंदाने स्वीकारले. एक शब्दही काही म्हटले नाही, कुठलं डिपॉझिटही घेतलं नव्हतं. तू असताना आणखी काय पाहिजे मला बापू, असंच तू मला सांभाळून घे आणि असंच तुझ्या पायाशी ठेव. हरिओम. अंबज्ञ नाथ संगीत.